श्रींच्या चरणी नतमस्तक होतो. या कलेची देवता नटेश्वर, माझी ग्रामदेवता श्री ठाणेश्वर आणि या वडदसळ गावची ग्रामदेवता आई दुगाई आणि आई जाकाई चरणी नतमस्तक होतो. समस्त शाहीर वर्गाचा गुणधर्म वडवाला सीता नागेशाच्या चरणी नतमस्तक होतो. अनेक झाले पुढेही होती, अनेक झाले पुढेही होती अगणित या भूमीवरती, अनेक झाले पुढेही होती अगणित या भूमीवरती. जाणता राजा एकच झाला तो फक्त आणि फक्त राजा शिवचंद्र. अशा माझ्या जाणत्या राजाच्या चरणी मी अभिवादन करतो. उपस्थितांमध्ये ज्यांनी आपली लोककला हा कोकणचा कवी तुला पुढच्या मुलाप्रमाणे सांभाळला वाढवला आणि जोपासला ते सर्व गुरुवर्ग, वस्तादवर्ग, शाहीर वर्ग आणि कवी वर्ग यांनाही शाहिरी मुद्रा म्हणतो. निसर्गाला रंग हवा असतो, फुलाला सुगंध हवा असतो. निसर्गाला रंग हवा असतो, फुलाला सुगंध हवा असतो आणि शक्तिपुराची डबलबारी म्हटली त्यासाठी प्रतिस्पर्धी शाहीर असावा लागतो. या आजच्या सामन्यात आमचे प्रतिस्पर्धी शाहीर सोनेवाले शाहीर सुशांत कराटे यांनाही शाहिरी मुद्रा करतो. त्याप्रमाणे गुरुवर्य आम्हाला गुरु समान असणारे त्यांच्यासोबत अनेक कार्यक्रम आम्ही या अगोदर केलेले आहेत. ते कैलासवासी सोनेवाले शाहीर दत्ताजी कराटे यांच्या पवित्र चरणास अभिवादन करतो. आणि सर्वात महत्वाचं या कलेचा आत्मा म्हणजे तुम्ही सर्व रसिक, या कलेचा आत्मा म्हणजे तुम्ही सर्व रसिक. तुमच्या केवळ आणि निवड प्रेमापोटी प्रोत्साहनापोटी आम्ही आमची कला जोपासत वाढवत असतो. उपस्थित तमाम रसिकांना ठिकाणा शाहिरी मुद्रा करून या चालू असलेल्या गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो की हे गणराया तुझ्या भक्तांच्या वरची आपली श्रद्धा अशी वृद्धी करत राहू दे. पण या श्रद्धेला अंधश्रद्धेचे काजूपण मात्र लागू देऊ नको. पुन्हा एकदा तमाम रसिक प्रेक्षकांना शाहिरी मुद्रा करून आम्ही मूळ भानुदास घराण्यातील वैकुंठवासी विश्राम महाराज यांचे गुरुवर्य दत्तूदाताराम यांचे डॉक्टर सुरेखा चव्हाण, लोकशाहीर रामचंद्र सुवारे, वस्ताद गणपत दत्ताराम यांच्या मंडळी शाहीर बळराम मनोज, श्री सत्यागणेश काजमंडळी रामवाडी तालुका लांजा आपल्या पहिल्या वर्गाला सुरुवात करतो. धन्यवाद धन्यवाद. त्याप्रमाणे या मांदियाळीमध्ये या रसिक प्रेक्षकांमध्ये बरेच असे मान्यवर व्यक्ती येथे उपस्थित आहेत. ही वडदसळ गाव म्हणजे तरुण वर्ग असेल किंवा वरिष्ठ वर्ग असेल, थोड्याफार प्रमाणात माझी ओळख असेल आणि त्या ओळखीच्या माध्यमातून आणि ज्या संस्थेत मी काम करतोय त्या मुचकुंदी परिसर विकास संघाच्या माध्यमातून या ठिकाणी माझे बरेच सहकारी आलेले आहेत, ज्यांच्यासोबत जे माझ्यासाठी वरिष्ठ असतील, रवी गीते असतील, सुरेश गीते असतील, तिकडे विजय असतोय, विलास मध्ये बरीच मंडळी आहेत. जिकडे नजर फिरू तिकडे ओळखीची मंडळी दिसत आहेत. तुम्हाला सर्वांना नमस्कार करतो. या ठिकाणी शाहीर तांबे आलेले आहेत, त्यांचेही विघ्नेश तांबे आलेले आहेत, त्यांनाही मी शाहिरी मुद्रा करतो. त्याचप्रमाणे या कला संचामध्ये ढोलकीसाठी मला सागर वीर, जो आपल्या बाजूच्या गावचा मुलगा आहे सागर वीर, आणि प्रसिद्ध ढोलकपट्टू ढोलकीसाठी साथ देत आहेत सनमदादा किल्लेकर. त्याचप्रमाणे या गावचा कुणाल आणि त्याची सर्व सहकारी मंडळी आणि माझा आवाज पोहोचवत आहे डावा दादा. तुम्हा सर्वांना शाहिरी मुद्रा करून पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांना नमस्कार करून आम्ही आमच्या पहिल्या वर्गाला सुरुवात करतोय. गणपती बाप्पा. काय म्हणायचंय बघा, काय म्हणायचंय म्हणू काय? मुलांना कुठे आहे? बरेच कुठे आहे म्हणू ना, कारण बुवा काल म्हणून गेले की मुलांनी किंवा बुवानी रापलानी तर काय गोंधळ नाही करणार, होईल ना बारी दणक्यात. चल तुला मला शाहिरांना विनंती आहे की बारीकडे लक्ष असू द्या. नाचणाऱ्या मुलांचा ताल, गाण्याचे बोल, गाण्याचे सूर या सगळ्या गोष्टींकडे शाहीर तुमचं लक्ष असायला हवं. बारीला सुरुवात करतोय, चला.
तुरवले शाहीर ही मुलांची सप्रेम एंट्री तुम्हास आणि यानंतर बोलूया आपल्या स्तवनाकडे. बारीक अशावी दणक्यात ना एकदम तुमचा नाही आवाज आला तर कुठे दणक्यात होणार. बारीक अशावी दणक्यात व्हायला हवी ना. हा असा आवाज येऊ दे. स्तवन करूया ज्या रसिकांमुळे ही लोककला, ज्या रसिकांमुळे हा कलगीतुरा हा जिवंत आहे. तुम्ही कष्ट घेता आणि इथपर्यंत येता आणि त्यामुळे हा कलगीतुरा सजवायला या कलाकाराला रंगत येते. त्या रसिकांच्या चरणी या आमच्या स्तवन आम्ही अर्पण करतोय. लक्ष असू द्या. सर्वात जास्त भार सर्वात जास्त भार तुमचे हो उपकार. सर्वात जास्त भार तुमचे हो उपकार. या लोक कलेला रसिका तुमचा या लोक कलेला रसिका तुमचा
किरण उर्फ भैया सामंत साहेब, शिवसेना वणी उपविभाग संपर्क प्रमुख, शिवसेना वणी उपविभाग संपर्क प्रमुख मुंबई, मंदार उर्फ बंटी गिटिये यांच्याकडून 201 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. किरण उर्फ भैया सामंत यांचे समर्थक आहे. त्याचप्रमाणे शिवसेना उपविभाग प्रमुख विजय मागे जे आहेत, तुम्हालाही नमस्कार. त्यांच्याकडून 251 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. तुमचंही आम्ही श्री सत्यम गणेश नाथ मंडळी औषध तांबेवाडी मनपूर्वक आभारी आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. स्तवन झालेला आहे. आवाज एकदम क्लिअर येतोय ना? स्तवन झालेला आहे आणि आता सुरुवात करूया गणाला. दराडे भाऊ इकडे 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 दराडे भाऊ लक्ष द्या. आज वेगवेगळ्या प्रकारची कोडी पडणार आणि त्या कोड्यांच्या मागोमाग यायचा प्रयत्न करायचा. म्हणजे तुम्हाला काय वाटलं असेल की काय नेमका प्रकार काय, तर प्रकार काय नाही. काही लोकांनी तुम्ही काहीतरी कान सांगण्यासारखे काल झालेला आणि काही पण बोलत होतात. त्यामुळे सांगतोय बारीक लक्ष ठेवायचं. कोणत्या प्रकारचा गण ठेवतोय ना इथे लक्षात असायचं, लक्षात ठेवायचं आणि त्या गणाच्या मागोमाग येण्याचा प्रयत्न करायचा. अहो गण म्हणजे काय? अष्टगण. ही हसोळगाव म्हणजे एक प्रकारची वेगळी संस्कृती आहे. म्हणजे हसोळगावातून तुम्ही ज्या शब्दांचा संग्रह केलात ना, तर असे जबरदस्त शब्द येतील इथून या हसोळगावातून की ते मोजता नाही येणार. एवढे सुंदर शब्द या हसोळगावात बोली भाषेतले आहेत. म्हणून काय म्हणतोय, जसा अष्टगण जसा आपला अष्टविनायक, तसा त्या माझ्या माता पार्वतीनं मळापासून बनवलेला तो गणपती आणि त्या मळापासून बनवलेल्या गणपती प्रमाणे हा या इथे जो स्थानापन्न झालेला आहे, विराजमान झालेला आहे, तो या गितेवाडीचा राजा. हे एक पण आपल्या गणपतीचं रूप आहे आणि त्या गणपतीच्या रूपाला मी माझ्या गाण्यातून कसं आळवतोय, शाहीर लक्ष असू द्या. बघा, एखाद्या मंडळावरती गाणं म्हणणं वेगळं असतं, पण त्या गाण्याला एका गणामध्ये परावर्तित करणं ही एक मोठी गोष्ट असते आणि त्याप्रमाणे त्याचं मी एक पाऊल उचलतोय. शाहीर आमच्या मागून येण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही काय म्हणतोय बघा, लक्ष असू द्या. या वाडवडिलाने, या जमिनीमध्ये, या गावामध्ये, या गितेवाडीमध्ये पूर्वजांनी वाडवडिलांनी एक स्वप्न पाहिलं. त्या स्वप्नाचं बीज या ठिकाणी रोवलं आणि त्या बीजाला 25 वर्ष आले आणि त्या बीजाची आपण, त्या झाडाची आपण फळं खातोय, आनंद लुटतोय आणि मोठ्या प्रमाणात येथे गणपतीचा उत्सव साजरा करतोय. या गितेवाडीच्या सर्व नागरिकांना, सर्व ग्रामस्थांना, सर्व गणेश भक्तांना हा माझा गण समर्पित. लक्ष असू द्या. या ठिकाणी सुभाष सखाराम मादे यांच्याकडून रोख 100 रुपये, तसेच नितेश कुळे यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आले. सत्यम गणेश नाथ मंडळ देवशी तांबेवाडी त्यांचे आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद. काय म्हणायचंय बघा, आवाज किती लागेल माहित नाही मला. सुशांत गराडे म्हणजे पहाडी आवाजाचे शाहीर आहे आणि अगोदरच थोडा आवाज बसलेला आहे, त्याच्यामुळे गोड म्हणून घ्याल, पण मी प्रयत्न 100% करणार देण्याचा. काय म्हणते बघा, थोर जो पूर्वज दिलाय ऐवज, थोर जो पूर्वज दिलाय ऐवज, केला अट्टहास. 25 वर्षी गेली सरून, झालाय तो जो श्वास. थोर जो पूर्वज दिलाय ऐवज, केला अट्टहास. 25 वर्ष गेली सरून, झालाय जो श्वास. गितेवाडीच्या राजाचं गातो गणात इतिहास. गितेवाडीच्या राजाचा गातो गणात इतिहास. गितेवाडीच्या राजाचा गातो गणात इतिहास. गितेवाडीच्या राजाचा गातो गणात इतिहास. थोर जो पूर्वज दिलाय ऐवज,
वर्षापूर्वी म्हणजे 1999 साली या गणेशोत्सवाची स्थापना केली आणि एकीनं एकमेकांच्या हातात हात घालून हा गणेशोत्सव साजरा केला. म्हणून काय म्हणतोय, आला विचार मनात सण होत 99 एकीचा विचार झाला कल्पना विनव कल्पना विनव कल्पना विनव गण कृपेने आशीर्वादानं लुटलंय सोनं नव निमित्त झालंय एकोप्याचं अजून काय हवं अजून काय हवं अजून काय हवं देव कृपेने गण कृपेने एकीचा सहवास देव कृपेने गण कृपेने एकीचा सहवास विजेवाडीच्या राजाचा गातो गाण्याचा इतिहास 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 शेताचा कोपरा कोण देत नाही, बरोबर ना? इथे शेताचा कोपरा कोण देत नाही, पण या 7 बंधूंनी या सभागृहासाठी जागा दिली. त्या 7 बंधूंना मी नमस्कार करतोय. म्हणून काय म्हणते बघा, 2000 साली झालं 2000 साली नाव हे गणेश सभागृह 7 जणांनी जागा दिली जपण्या बंधू भाव घेऊन नाव विजेवाडीचा राजा मंडुनी देवलय हो नाव देवलय हो नाव देवलय हो नाव 2011 साली हा माझा गणपती माझा बाप्पा विजेवाडीचा राजा म्हणून इथे डौलानं बसलाय, डौलानं इथे सजलाय आणि ही विजेवाडीची सर्व मंडळी त्याची गुन्हा कविल्यानं आणि एकीने सेवा करते. म्हणून काय म्हणतोय, अल्पबुद्धीने मनशुद्धीने सेवा करतो हदास अल्पबुद्धीने मनशुद्धीने सेवा करतो हदास 25 वर्ष वेद सरून चालय तो श्वास 25 वर्ष वेद सरून चालय तो श्वास विजेवाडीच्या राजाचा गातो गाण्याचा इतिहास विजेवाडीच्या राजाचा गातो गाण्याचा इतिहास गातो गणात इतिहास
पारितोषिक आहे. विलास नारायण जोगळे यांच्याकडून 201 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. त्यांचं श्री सत्यम गणेश नाथ नवशे तांबेवाडी मनपूर्वक आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे या गीतेवाडीच्या अष्टसेवक आणि या नाचणाऱ्या अष्टगणांना बाबूसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचाही आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि वारीला सुरुवात करतोय. काय म्हणायचंय बघा, स्तवन झालेला आहे, गण झालेला आहे आणि आता काय गवळण. पण गवळण कशी घेणार बघा. आजपर्यंत मगाशीच म्हटलं, आजपर्यंत कमरे खालचं कधी बोलायची वेळ आलेली नाहीये आणि कमरे खालचं याच्या पुढे पण कधी बोलणार नाही, अश्लील कधी गाणार नाही. पण बुवाना दणका कसा एकदम दणक्या पालीपर्यंत जायपर्यंत राहिला पाहिजे लक्षात किमान. म्हणून काय म्हणते बघा, शाहीर काल आम्हाला म्हणाला तुम्ही, कारण काल आमच्या गवळणी, आमच्या प्रत्येक गवळणीचा शब्द हा कान्हा, हा कान्ह्याच असतो. काय असतो? कान्ह्याच असतो. मग तुम्ही तो चुलत भाऊ म्हणा किंवा मावस भाऊ म्हणा, तुम्ही कान्हा नाहीत आमच्यासाठी शाहीर. साई सुशांत गराटे, तुम्ही या वारीचे कान्ह्याच. म्हणून काय म्हणते बघा, या राधेच्या, कृष्णाचं आणि राधेचं प्रेम तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. त्या राधेच्या प्रेमात हा कान्हा, हा कान्ह्या एवढा दिवाना झाला की तो अक्षरशः त्या झाडांना, त्या वेलींना हा मिठ्या मारायचा. एवढा हा कान्ह्या त्या राधेच्या प्रेमात दंगून गेला होता. म्हणून काय म्हणतो शाहीर, गवळणीकडे लक्ष असू द्या, उगाच काहीतरी बोलायचं नाही. ज्या प्रकारची बारी ठेवतोय त्याच प्रकारची बारी ठेवा. अहो शास्त्रात बरंच काय बोलणार काय, शास्त्रात तुम्ही काल पण बरंच बोललात पहिल्या बारीत, शास्त्रात बरंच काय बोलणार काय, पण रसिकांना रुचेल, पचेल आणि सगळ्यांना ते खपेल असेच बोलत चला. म्हणून काय म्हणतोय, गवळण तुमच्यासाठी सप्रेम भेट, लक्षात असू द्या. मनपूर्वक शुभेच्छा तुमच्या वारीसाठी आणि गवळण ऐका. चला. देवा
जरा
पारितोषिक असं आहे. स्वप्नील गीतिये यांच्याकडून 201 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. त्याचप्रमाणे नवलाई सावंत, प्रकाश वारिशे बेनी यांच्याकडून डावा सावंत यांना 201 रुपयाचे पारितोषिक आलेले. दादा प्रकाश वारिशे यांचेही मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे श्री जाकादेवी नवतरुण विकास मंडळ गीतेवाडी, श्री जाकादेवी नवतरुण विकास मंडळ गीतेवाडी यांचे प्रेरणास्थान हरिभिकू गीतिये नाना यांच्या स्मरणार्थ 201 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. त्यांचेही मनपूर्वक आभारी आहोत. त्याचप्रमाणे मुंबई गगनगिरी महाराज आश्रम यांचे सेवक श्रीकांत शिंदे वरचीवाडी वडवली यांच्याकडून आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमासाठी 201 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. तुम्हा सर्वांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि वळूया पुढच्या बारीकडे. कलगी तुरेच्या प्रथेप्रमाणे तुरेवाले शाहिरांना आजच्या बारीचा प्रश्न तसा जुनाच आहे पण पुन्हा नव्याने विचारतोय. शाहीर प्रश्न जुनाच आहे पण नव्याने विचारतोय. लक्ष असू द्या. तुम्हा सर्वांच्या माहितीसाठी मी प्रश्न वाचतोय. सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाला स्फूर्ती येईना, सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाला स्फूर्ती येईना, तो कोणत्या देवाला शरण गेला, त्याला बुद्धी देऊन कोणी उपदेश केला. याचं शाहीर तुम्ही उत्तर द्यायचंय. सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाला स्फूर्ती येईना, तो कोणत्या देवाला शरण गेला, त्याला बुद्धी देऊन कोणी उपदेश केला. ती कशी आहे अध्याय 6 ओवी क्रमांक 43 आणि 44 वरील कथा शाहीर आपण पाठवायचे. मिळती जुळती कथा म्हणजे मिळती जुळती पण नाही पण काहीतरी येऊन बोलायचं कालच्यासारखं, तर पुन्हा बोलू नका. योग्य उत्तर असेल तर प्रश्नाकडे वळा, नाहीतर प्रश्न सोडून द्या. आम्ही काय प्रश्नाची प्रत तुम्हाला देत नाही कारण तुमच्यासाठी हा तोडपाठ झालेला प्रश्न असेल. आणि यानंतर या प्रश्नाचे प्रश्नकर्ते गुरुवर्य डॉक्टर सूर्यकांत चव्हाण यांचा हा प्रश्न आहे आणि गेली 3 वर्ष हा प्रश्न असाच उत्तराशिवाय फिरतोय. बघूया तुरेवाले शाहीर काय करतायत आजच्या बारीत. चला एकदा फिरवा आणि मुलांना फिरवा. प्रश्नाचं गाणं मी गाणार नाहीये पण त्या बदल्यात काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करणार आहे. चला एकदा
पारितोषिक असं आहे. श्री जाकादेवी नवतरुण विकास मंडळ अध्यक्ष आणि आमचे मित्र सहकारी अध्यक्ष श्री सुरेश काना गीते यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 200 रुपयाचे पारितोषिक आले आहे. त्याचप्रमाणे रामहरी आमटे, पार्वती राम आमटे यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातवंड नितीन आमटे, निलेश आमटे, चंद्रा आमटे, पूनम आमटे, प्रतीक्षा आमटे या सर्वांकडून 201 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि बारीला पुढे सुरुवात करतो. काय म्हणायचंय बघा. प्रश्नाचा भाग शाहिरांना कालच्या वारीत दिलेला आहे. या अगोदर पण जेव्हा वारा झाले आम्ही असेल किंवा आमच्या गुरुबंधूंनी असेल जेव्हा जेव्हा कार्यक्रम झाले तेव्हा प्रश्नाचा भाग शाहिरांना दिलेला आहे. यावेळी काहीतरी वेगळ्या गाण्याचा प्रयत्न करतोय. शाहिरांच्या ऐकिवात असेल. काय म्हणतोय बघा. माफ करा. त्याप्रमाणे कुमारी दित्या आणि सान्वी रवींद्र गीते यांच्याकडून 201 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. त्यांचंही मंडळ आभारी आहे. काय म्हणायचंय बघा. प्रश्नाचा भाग जात नाही त्या बदल्यात शाहिरांनी जसं माझ्या गणावर बोलायचं आहे, जसं गौरवणीवर बोलायचं आहे, तसं जे मी आता पद्य गातोय त्या गाण्यावरती पण शाहीर आपण बोलायचं आहे. म्हणून म्हटलं होतं हा कोड्यांचा खेळ आहे. कोणी टाकत जाणार तांबे शाहीर आणि तुम्ही मागं त्याला चालत यायचं आहे. काय म्हणते बघा. रसिकांनो, आम्ही शक्तीवाले, आम्ही कलिकेवाले, बरोबर. आमच्या अंगात शक्ती आहे म्हणून आम्ही इथे गातोय, बरोबर की नाही. आपल्या सर्वांच्या अंगात शक्ती आहे म्हणून आपण इकडे कार्यक्रम बघायला आलोय की नाही, बरोबर की नाही. हो, आवाज येऊ दे. म्हणजे आपल्या अंगात शक्ती आहे म्हणून आपण इथपर्यंत कार्यक्रम बघायला आलोय. जर शक्ती या माझ्या देहात असेल, जर शक्ती माझ्या देहात असेल तर शाहिरांनी त्यांचा तुरा या देहात कुठे आहे तो दाखवायचा आहे. साधा आणि सरळ प्रश्न नाही म्हणता येणार. एक भाग सोडतोय शाहिरांसाठी. जर ही माझी शक्ती, या शक्तीवालीची शक्ती या देहात असेल, त्या शक्तीमुळं मी गातो, मी नाचतो, मी उठतो, मी बोलतो, तर ती शक्ती माझ्या जर शरीरात असेल, देहात असेल, ती शक्ती दिसते. तर मग शाहिरांनी त्यांचा तो तुरा दाखवायचा आहे आणि त्या तुऱ्याचा मान मोठा करून जायचंय. शाहीर काय म्हणतोय लक्ष असू द्या. चला. आदि सत्य ज्ञानाचा धरून ताजवा, देहात तुरा जावा मग ढोल वाजवा, देहात तुरा जावा मग ढोल वाजवा. मग ढोल वाजवा, देहात तुरा जावा 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 मग ढोल वाजवा. आदि सत्य ज्ञानाचा धरून ताजवा,
त्याचप्रमाणे आलेलं पारितोषिक असं आहे. श्री जाकादेवी नवतरुण विकास मंडळ गिंदेवाडी यांचे खजिनदार श्री भरत सखाराम आमटे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तुमचंही श्री सत्यम गणेश नाथ मंडळ निवशित नागवाडी मनपूर्वक आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तिरुमल शहीद सुशांत गराटे, ज्याप्रमाणे पहिल्या बारीत मी माझी मायाच मोठी करण्याचा प्रयत्न करणार आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या बारीत मी माझी माया मोठी करण्याचा प्रयत्न करणार. तुम्हाला तुमचा जर ब्रह्मश्रेष्ठ करायचा असेल, तुम्हाला तुमचा जर शंकर श्रेष्ठ करायचा असेल, तर ज्या पद्धतीची बारी या ठिकाणी ठेवले त्या पद्धतीची बारी घेऊन यायची आणि नंतर कायनू बायनू बोलून जायचं. नाहीतर उगाच जर कायनू बायनू बोललात कानसारला सारखं तर दुसऱ्या बारीत कानसारला शिवाय राहणार नाही. बघा, चला एक गाणं घेऊया आणि पहिल्या बारीची आपण समाप्ती करूया. एक वाद्य घेऊया. चला.
शुभेच्छा देतो आणि आम्ही आमची पहिली फेरी इथं संपवतो. चला, धन्यवाद.